वैजनाथ या वैद्यनाथाच्या पावन नगरीमध्ये आपल्या सर्वांसाठी पशुवैद्यकीय व पशुविज्ञान महाविद्यालय याच्या भूमिपूजनाचा कोनशिलेचा समारंभ आहे आणि या समारंभाला ज्यांच्या शुभहस्ते हा समारंभ झाला त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार, माफ करा, सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांचं प्रचंड टाळ्याच्या कडकडाटामध्ये आपण स्वागत करावं. या मंचावर उपस्थित ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते राज्याचे माजी मंत्री, माझे वडील बंधू धनंजयजी मुंडे. मंचावर उपस्थित ज्यांनी या जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून काम करत असताना महामार्गांची वरमाला जिल्ह्याला अर्पण केली आणि रेल्वे सारखा अशक्यप्राय वाटणारा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान दिलं आपल्या प्रीतमताई, माझ्या भारतीय जनता पार्टीच्या विधानसभेच्या सदस्या. बऱ्याच वेळा मी सुरुवातीला मला वाटायचं की नमिताताईंचं राजकारणात काही असं आवड नव्हती, पण विधानसभेत जोरात प्रश्न म्हणतात. नमिता मुंदडा ते प्रश्न मांडण्यासाठी त्यांना मदत करत असणारे अक्षय मुंदडा आणि मंचावर उपस्थित आपले माजी मंत्री बदामबा पंडित, मंचावर उपस्थित माजी आमदार संजयजी दौंड, ते पण खूप चांगलं पशुवैद्यकीय म्हणजे काय म्हणतात पशुपालनाचं खूप चांगलं काम करतात. मंचावर उपस्थित नगराध्यक्षा या परळीच्या प्रथम नागरिक पद्मश्री धर्माधिकारी जिल्हा परिषद सदस्य माझे बंधू अजय मुंडे. मंचावर उपस्थित सतीश मुंडे, जुगल किशोरजी लोहिया, उमाताई समशेट्टी, राजेश गित्ते, वसंत निर्मळ, पवन मुंडे, विनोद सामत, रमेश कराड हे सगळे कार्यकर्ते आणि या माझ्या पशु संवर्धन विभागाचं अत्यंत जीवाने काम करत असणारे, आवडीने हा विभाग मागून घेतला ज्यांनी, IAS असून सुद्धा त्यांच्यातला पशुवैद्यक तसाच राहिला, ते आमचे या माझ्या डिपार्टमेंटचे सेक्रेटरी रामास्वामीजी. मंचावर उपस्थित आमचे कुलगुरू डॉक्टर नितीनजी पाटील अत्यंत उत्तम आणि कडक असं छान कारभार ते सांभाळत आहेत. मंचावर उपस्थित विवेक जॉन्सनजी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, त्यांचंही खूप छान काम आहे. जिल्हा परिषदचे CEO नितीनजी रहमान, जतीनजी रहमान, आपले SP नवनीजी कामत, हे दोघेही आता सगळे यंग म्हणजे ऑफिसर्स आपल्या जिल्ह्याला मिळालेले आहेत आणि खूप छान काम आहे. SPंचं आणि काम सुद्धा प्रचंड कसरतीचं आहे आणि ते चांगलं करतात. उपस्थित अधिष्ठाता शिरीष उपाध्ये, प्रमोद कुमारजी तायडे, प्रणीश येवतीकर, उपस्थित मंचावर सर्व पदाधिकारी आणि सर्व अधिकारीगण, समोर उपस्थित सर्व टोपीवाले, काही पागोटे थोडे बहुत दिसत आहेत, सर्व वडीलधारी मंडळी, माझ्या माता भगिनी आणि माझ्या युवा बांधवांनो, उद्याच्या भविष्यातल्या माझ्या पशु उद्योजक खात्यातील उद्योजक माझ्या बांधवांनो असं म्हणायला हरकत नाही.